वेदांताच्या एकदेशीचं मत आहे की महावाक्य श्रवणाने ज्ञान होते, म्हणजे अपरोक्ष ज्ञान होते, आणि अवांतर वाक्याने परोक्ष ज्ञान होते. जर महावाक्याने अपरोक्ष ज्ञान होतं तर अपरोक्ष ज्ञान झाल्यावर श्रवण मननादी करण्याची जरुरी नाही. आणि तुम्ही तरी ते म्हणता की श्रवण मननादी करावेत, तर महावाक्य असो का अवांतर वाक्य असो, त्या दोन्हीही वाक्याने परोक्षच ज्ञान होते असे मानावे, तर श्रवण मननादिकाला व्यर्थता येणार नाही, अशी शंका वेदांताच्या एकदेशीचे मत आहे, किंवा त्यांनी अशी शंका घेतलेली आहे.